दिल्लीत गांधी विहार इथं यूपीएससीची तयारी करणाऱ्या 32 वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे होत आहेत. रामकेश मीना याचा घरातील सिलेंडर स्फोटात मृत्यू झाला असं भासवण्यात आलं होतं. त्याची 21 वर्षीय लिव्ह इन पार्टनर अमृता चौधरी हिने एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीनं त्याची हत्या केली होती. या प्रकरणी अमृताला अटक करण्यात आली आहे. आता रामकेश आणि अमृता यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामकेशकडे असलेल्या हार्ड डिस्कमध्ये 15 पेक्षा जास्त तरुणीचे अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत. तर मुलीचे गुण चांगले नसल्याचं सांगत अमृताच्या कुटुंबियांनी तिच्याशी असलेले संबंध वर्षभरापूर्वीच तोडले होते. याबाबत पेपरमधून जाहीर केलं होतं. मूळची मुरादाबादची असलेली आरोपी अमृता ही फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी आहे. ती रामकेश मीना यांच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. रामकेश तिचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय हे समजलं तेव्हा तिने डिलीट करायला सांगितले. मात्र त्यानं डिलीट करण्यास नकार देताच त्याचीच हत्या अमृताने केली. अमृताने एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राची मदत घेऊन प्लॅन आखला होता. तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड गॅस डिस्ट्रीब्युटर आहे. 5 ऑक्टोबरला रात्री तिघे जण रामकेशच्या फ्लॅटवर गेले. त्याच्याशी वादानंतर मोबाईल चार्जरने गळा आवळला. हत्येनंतर त्यांनी मृतदेहावर तूप, तेल आणि दारू ओतली. गॅस रेग्युलेटर उघडून लायटर पेटवून आग लावली. यामुळे हा अपघात असल्यासारखं वाटत होतं. मृतदेह सिलेंडरच्या शेजारी ठेवला होता. तासाभराने आगीचा भडका उडाला आणि सिलेंडर फुटला. यामुळे मृतदेह पूर्ण जळाला होता. हा सिलेंडरचा स्फोट असल्याचं प्रथमदर्शनी वाटत होतं. पण तरुणाच्या चुलत भावाने शंका व्यक्त केल्यानंतर चौकशीची सूत्र फिरली. रामकेशच्या फ्लॅटवर एक हार्ड डिस्क पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी सांगितलं की रामकेशकडे असलेल्या हार्ड डिस्कमध्ये 15 पेक्षा जास्त तरुणींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ होते. खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं कांड रामकेशनं अनेक तरुणींसोबत केलं असावं अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली.